नमस्कार मंडळी, सिया आणि माझी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला, तुरीची डाळ म्हटलं तर बहुतेक जणांना ॲसिडिटीचा त्रास होतो. पण पूर्वीच्या काळी लोक ॲसिडिटी होऊ नये म्हणून एक गोष्ट तुरीच्या डाळीमध्ये टाकायचे, ती मी समोर सांगतेच. त्यासाठी व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा. पाण्याला उकळा आलेला आहे. तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे, ती पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे. आता याला उकळा आला की आपण ती सिक्रेट गोष्ट टाकणार आहोत. हा बघा, हा आहे बिबा. तुमच्या भागात याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. कोणी याला गोटा म्हणतं, कोणी बिबा म्हणतं. पण हीच गोष्ट आहे ज्यामुळे आपल्याला ॲसिडिटी होणार नाही. त्यासाठी आपल्याला या बिब्याला असं थोडंसं कट मारायचं आहे. त्यामध्ये तेल निघतं बिब्यामधनं आणि ते तुरीच्या डाळीमध्ये घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हळद घालून घेणार आहोत. या बिब्यामुळेच आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही. पूर्वीच्या काळी लोक तुरीच्या डाळीमध्ये गोटा घालायचे. तुमच्या इकडे काय म्हणतात? याला बिबा किंवा गोटा म्हणतात आमच्या इकडे. आता याला आपल्याला डाळीमध्ये घालून घेतलं, हळद घातली. आता झाकून ठेवायचं आणि कमी गॅसवर छान अशी शिजून घ्यायची आहे. मध्ये मध्ये चेक करायचं आहे. आता हे बघा, बिबा काढून घ्यायचा आहे आणि छान आपल्याला रेईच्या साह्याने याला हटून घ्यायचं आहे. सिया आणि माझी रेसिपीला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. आता मीठ घालून घेते आहे आणि परत आपल्याला याला हटून घ्यायचं आहे छान प्रकारे मऊसूत होईपर्यंत. आता ही डाळ आपल्याला खाण्यासाठी रेडी आहे. याने आपल्याला ॲसिडिटीचा त्रासही होणार नाही. आपण ही भाताबरोबर किंवा चपातीबरोबरही खाऊ शकतो. वरण भात तूप म्हटलं तर सगळ्यांच्या आवडीचाच पदार्थ. कोणाकोणाला आवडतं वरण भात तूप नक्की कमेंट करून सांगा. आणि कशी वाटली रेसिपी नक्की. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, शेअर करा.